नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आहे दुर्गाष्टमी, 20 ऑगस्ट दुर्गाष्टमी। 20 ऑगस्ट 2026ला आलेली आहे आज दुर्गाष्टमी। श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे श्रावण महिना म्हटलं की सण वार पारायण या सगळ्या सेवा, स्तोत्र मंत्र, रुद्र अभिषेक, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण असेल, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल, नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल, मी तर म्हणेन या सर्व सेवा छोट्या छोट्या असतात। कारण सगळ्यात मोठी जी सेवा आहे ते म्हणजे सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण। या सगळं काही आपलं श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो। कारण श्रावण महिना म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त खूप प्रज्वलित आहे। कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानत असतो। श्रावण महिना सगळ्या सणांचा राजा, सर्व महिन्यांचा राजा असतो। त्यामुळे श्रावण महिना खूप म्हणजे खूप पवित्र महिना असतो। श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा आपण उपाय करत असतो, जे काही आपण पारायण हे सगळं करून आपल्याला 100% फलश्रुती मिळत असते। त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला भरभरून पुण्य लाभत असतं। तर श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो, ज्या काही सेवा केल्याचं पुण्य आपल्याला या महिन्यामध्ये भरपूर साऱ्या सेवा बघितल्या आहेत। त्यास अजून एक तुमच्यासाठी एक महत्त्वाची सेवा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता श्रावण महिना म्हटलं की आपण रुद्र अभिषेक कसा करायचा, भगवान शंकराच्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती बघत आहोत। आणि अजून एक माहिती म्हणजे विशेष म्हणजे आज दुर्गाष्टमी आहे। दुर्गाष्टमीला आपण आपल्या कुलदेवीचा जो वार असतो मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आपण सेवा करत असतो। आणि आता या श्रावण महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी आलेली आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची दुर्गाष्टमी आहे। त्यामुळे आई भगवतीला म्हणजे आपल्या कुळाची आई जी आहे, आपली कुलदेवी आहे, तिला दुर्गाष्टमीला आपण जी सेवा करतो ती समर्पित होते। म्हणूनच या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या तिथीच्या दिवशी आपण कुलदेवीची जर मनापासून श्रद्धेने अत्यंत प्रभावीपणे जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी जर आपल्या घरामध्ये अत्यंत पारायण केलं, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर ती सेवा खूप प्रभावी ठरणार आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभरून आई भगवती आपल्याला देत असते। आपल्या घरामध्ये जे काही शुभकार्य होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपली जी कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकणार आहे। जर आपण श्रावणमध्ये दुर्गाष्टमीला आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कुळाचार असेल, समजा सवाष्ण भोजन वगैरे असेल, तर इतर काही सेवा असतील तर ते तुम्ही या महिन्यामध्ये नक्की करू शकता। आता मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तर सगळेच आपण जाणून घेणार आहोत। 100% मी तुम्हाला जास्त प्रभावी सेवा जी आहे तर ती सांगणार आहे। श्रावणातील जी दुर्गाष्टमी आहे ती तुम्ही तुमच्या हातामधून जाऊ देऊ नका। त्यांच्यामुळे एक दिवस अगोदर व्हिडिओ करत आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपर्यंत मिळेल। तर बघा मंडळींनो, मी म्हटल्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमी तिथी 20 ऑगस्टला गुरुवारी आलेली आहे। गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार आणि आपल्यासोबत दुर्गाष्टमीसुद्धा खूप आलेली आहे। आपल्या कुलदेवीची जी तिथी असते ती दुर्गाष्टमी असते। आणि आपली कुलदेवी तिथी म्हणजे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, आपलं सर्वप्रथम कुलदेवी माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता बघा, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 3.5 शक्तिपीठापैकीच आपली कुलदेवी असते। पण तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, मुळात आपण तिला माहिती असणं गरजेचं आहे। पण कुलदेवी जर माहिती नाही म्हणून आपण आईची सोडून मावशीची सेवा करतो, पण भरपूर लोकांना कुलदेवीच माहिती नसते। जर तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही काय करायचं, आणि आपण कुलदेवी माहीत नाही म्हणून आपण आईची सोडून मावशीची सेवा करत असतो। त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात, म्हणून त्यांना अनुभव येत नाही। आता आम्हाला फरकच पडत नाही, सेवा कुळाचार करतो, काही वर्षातून काही लोक 2दा जात आहे कुळाचार करायला, पण तरी त्यांना फरक पडत नाही। सगळ्यात महत्त्वाचं प्रथम गोष्ट म्हणजे काय, तर आपली जी माणसं आहेत, आपल्या घरामध्ये जे मोठे व्यक्ती आहेत, आपल्या गावामध्ये राहतो तिथे आपली भाऊकी असेल, कुलदेवी, तिथे जाऊन विचारा आपली कुलदेवी होती काय, कोणती आहे। जर तुमची कुलदेवी माहीतच नसेल तर तुम्ही कळतच नाही तर तुम्ही सरळ दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जावं, तुमचं नाव गोत्र आडनाव वगैरे सांगावं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात।
तिथले सेवेकरी आम्हाला सांगतात की तुमची 3.5 शक्तीपैकी कुठली कुलदेवी एक असेल तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तुम्हाला समजा आता तुम्हाला केंद्रात जायला वेळ नाही तर थोडंसं काय करायचं, आपल्या कुलदेवीचा आपल्याला जर माहीतच नसेल तर सगळ्यात ज्या वेळेस महिनाभर मंगळवार सगळ्यात प्रथम ज्या वेळेस तुम्हाला काय करायचं, महिन्याची सुरुवात होत असेल त्या पहिल्या मंगळवारपासून तुम्ही मंगळवार धरू शकता आणि कुलदेवीची सेवा चालू करू शकता. आणि असं म्हणता म्हणता आई कुलदेवी आपल्याला नक्की दर्शन देते. आणि अशी सेवा करायची, कुठला मंत्र पठण करायचा माहीत नाही तर सेवा कशी करायची, कुठला मंत्र पठण करायचा, कुठल्या पोथीचं वाचन करायचं, याबद्दल सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना पण सांगणार आहे, कुठली सेवा करायची त्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा मी सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडत नाही, संतान प्राप्ती होत नाही, योग येत नाही, घरामध्ये मुलांच्या शिक्षणाबद्दल काही प्रॉब्लेम आहेत, घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात, आपल्या संसारामध्ये आपल्यावरती कर्जाचे डोंगर वाढलेले असतात, म्हणून आर्थिक भरभराट होत नाही. यामुळे मेहनत खूप करतो पण आर्थिक भरभराट होत नाही. लक्ष्मी प्राप्तीचे कुठलेच मार्ग आपल्याला सापडत नाही. याबद्दल संपूर्ण संसारिक जे कुठले तुमचे प्रॉब्लेम असतील, अडचणी असेल तर तुमचे काही चालू असेल तर 100% प्रभावी सेवा मी म्हणजे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला 20 ऑगस्ट 2026 या दिवशी आपल्याला करायचे आहे. काय करायचं आहे तर बघा, आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन काढायचं, रांगोळी काढायची, पूजन करून रांगोळीला उंबऱ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. दुर्गाष्टमी तिथी आहे या दिवशी आवर्जून या दिवशी काय करायचं, आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेकासोबत देवघरात कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, अभिषेक करायचा आहे. कुलदेवीचा टाक मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर तो मंत्र तुम्हाला जर अभिषेक करताना माहिती असेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला बोलायला पाहिजे. देवघरातल्या कुलदेवी टाकावर मूर्तीवर फोटोवर अभिषेक झालाच पाहिजे. तर त्या यंत्रामधली ती मूर्तीमधली जी ऊर्जा असते ती जागृत होत असते आणि आपल्यापर्यंत पोहोचत असते, मग ती आपल्याला सेवांची अनुभूती येते. म्हणून तुम्हाला सांगते की फक्त आपण मूर्ती आणल्या, फोटो आणले, देवघरात फक्त सजवून ठेवले असं नाही. आणि त्याच्यानंतर फक्त रोज आपण फक्त धुवायचा आणि ठेवून टाकायचा एवढंच नसतो, त्याने कुठलीही अनुभूती येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता मला एक सांगा, समजा एखाद्या स्वतःलाच बघा, तुम्हाला जर पहिल्यांदा एकदा म्हणजे तुम्हाला पोटभर जेवू घातलं आणि उद्यापासून तुम्हाला जेवायलाच दिलं नाही तर तुमच्यामध्ये एनर्जी येईल का? नाही ना. मग दुसऱ्याला सुद्धा देऊ शकणार नाही, तुमच्यामधून दुसऱ्याला सुद्धा ऊर्जा मिळणार नाही. त्याच पद्धतीने कुलदेवीचा टाक असतो. म्हणून सांगते की एखादं यंत्र चार्जिंग केल्यानंतर ते यंत्र काम करत असतं आणि आपल्याला फायदेशीर ठरत असतं, तेव्हा ते आपल्याला माहिती देतं. त्याच पद्धतीने आपल्या देवघरातील देवतांची मूर्ती, फोटो हे सुद्धा तसंच असतात. वेळोवेळी त्यांच्या तिथीच्यानुसार त्यांना अभिषेक झालाच पाहिजे, मंत्र स्त्रोत पठण झालंच पाहिजे. आता हे सगळं झालं त्यानंतर आपल्याला दुर्गाष्टमीला 20 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे गुरुवारी या दिवशी आपल्याला कुलदेवीची जी सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे काय, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ. दुर्गा सप्तशतीचे पाठ असू दे, तुम्हाला कुलदेवीचं करायचं आहे. दुर्गा सप्तशती तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं करायचं आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असू दे किंवा नसू दे, तरी पण आपल्याला कुलदेवीचं या पोथीचं पारायण करायचं आहे. आता नंतर काय करायचं, तर या पोथीचं आपल्याला कारण 3.5 शक्तिपीठापैकी तुमची कुठली तरी कुलदेवी असते, या पोथीचं पारायण आपण केलं तर वाचन केलं तर ती तुमच्या कुलदेवीला समर्पित होते, तिचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होतो. आता ही आहे दुर्गा सप्तशती पोथी. आता सध्या नवीन वेगवेगळ्या बाइंडिंगमध्ये निघालेल्या आहेत. तर पहिला अशा छान अशा पातळ पुठ्ठ्याच्या वगैरे होत्या, पण आता माझ्याकडे पण दोघांना पारायण करण्यासाठी आम्हाला लागते घरामध्ये, म्हणून मी एक बाइंडिंगवाल्या आता सध्या मी आणलेली आहे. आता सध्या देणगी 136 रुपये आहे. बाइंडिंगमध्ये छान नोटबुकसारखी आहे बघा, पुठ्ठा वगैरे असं आहे. पारायण तुम्हाला सप्तशती ग्रंथाचं करायचं आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी 20 ऑगस्ट दिवसभरात कधीही ही सेवा तुम्ही करायची आहे. तुम्हाला महिलांनी कुमारिकांनी आवर्जून या पोथीचं पारायण करायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही करायलाच पाहिजे. कृपया भरभरून कुलदेवीचा कृपा आशीर्वाद भरभरून प्राप्त होतो. आता बघायला गेलं तर आपण नित्यसेवेमध्ये 2-2 अध्यायसुद्धा श्रावण महिन्यापासून आपण या सेवेचं पारायण करू शकतो. 7 दिवसाचं दुर्गाष्टमी पारायण मंगळवार असेल, कालाष्टमी असेल तर या दिवशीपर्यंत तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणून एक पोथीचा पारायण तुम्ही नक्की करू शकता. बैठकीत जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला एका बैठकीमध्ये 14 अध्याय वाचायला पाहिजे, तर ते तुमचं एक पाठ होतो.
एका बैठकीमध्ये तुम्ही पूर्ण पारायण केलं तर त्याचा अभिषेक वगैरे केला तर तुम्हाला खूप मोठा हे होतो, कृपा आशीर्वाद देवीचा लागतो. तर हे पारायण सर्वप्रथम पारायण सुरू करायचं. जर महिलांनी पारायण करताना सर्वप्रथम कपाळी हळदी कुंकू टिकली असावी, गळ्यामध्ये मंगळसूत्र कानातले असावे, साधा शृंगार असतो महिलांचा त्याप्रमाणे असला पाहिजे. काळे वस्त्र घालून पाठ करताना डोक्यावर पदर घेऊन ओढणी घेऊन आपल्याला पारायण करायचं आहे. काळी साडी वगैरे काळे कपडे आपण घ्यायचे नाहीत. काळे कपडे सोडून तुम्ही दुसरे कपडे कोणत्याही कलरचे कपडे तुम्ही वापरू शकता. हे पारायण महिलांनाच करावं का? कारण महिलांनी जर हे पारायण वेळोवेळी जर केलं राहिलं तर कुलदेवीची सेवा ही घडत असते आणि संरक्षक कवच आपल्या घरावरती नेहमी राहतो. काही गोष्टी असतात ज्या आपल्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि महिलांना या बाबतीत काही घडतच नाही. आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे, सवाष्ण महिला सदैव हातामध्ये काचेच्या बांगड्या परिधान कराव्या, कुलदेवीची सेवा करावी आणि कुठलंच तुम्हाला बाहेरची बाधा असेल तर कुठली वाईट शक्ती असेल तर कुठली वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत घडत नाही, हे सत्य आहे. असं नाही तर आपला असं तसंच बसलेला असतो. पारायण केलं तर त्याची अनुभूती आपल्याला येतच नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की या गोष्टीचं महत्त्व आहे. पारायण करताना कुमारिका असेल तर त्यांनी हातामध्ये फक्त काचेच्या. तर बघा मित्रांनो, 20 ऑगस्ट 2026ला तुम्ही या दिवशी कधी पारायण करू शकता. दिवसभरामध्ये कसं करायचं हे पारायण करू शकता. ही या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करायचा आहे. भरपूर जणांना माहिती असते किंवा नसू दे, आपल्याला माहिती असेल तर आपल्याला या पोथीचं पारायण करायचं आहे. आणि आपल्याला या पोथीचं पारायण माहिती असेल तरी सुद्धा आपल्याला या पोथीचं पारायण करायचं आहे. कारण 3.5 शक्तिपीठापैकी तुम्हाला तुमची कुलदेवी असते. ती या पोथीचं पारायण केल्यानंतर ती आपण जी सेवा करतो ती सेवा तिचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होतो. आता दुर्गा सप्तशती ही पोथी सध्या अशा नवीन ह्याच्यामध्ये पण निघालेली आहे, तर तुम्ही करू शकता. 20 ऑगस्टमध्ये दिवसभरामध्ये कधी हे पारायण करू शकता. ही सेवा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी केल्यानंतर आपल्या आयुष्याचे दिवस नक्की बदलतात. आता श्रावण महिन्यामध्ये आपण या पोथीचं पारायण करू शकतो. रोज 2-2 अध्यायसुद्धा वाचू शकतो. 7 दिवसाचं पारायण करू शकतो. पौर्णिमा तिथी असेल तर या पौर्णिमा तिथीला प्रभावशाली पौर्णिमा तिथीला आपण कुलदेवीची सेवा म्हणून या पोथीचं एक पारायण नक्की करू शकता. हे पारायण एका बैठकीत जर केलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची अनुभूती येऊ शकते. कुलदेवी आणि कुलदेवीचा प्रचंड भरपूर प्रमाणाचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. या पोथीचा अभिषेक वगैरे करून घेणार आपण सकाळी कुलदेवीचं पारायण करत असताना दुर्गा सप्तशती ग्रंथात सर्वप्रथम पारायण सुरू करायचं. महिलांनी पारायण करत असताना सर्वप्रथम कपाळी कुंकू टिकली असावी, गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र कानातले 7 शृंगार असा महिलेचा शृंगार असावा, हातामध्ये बांगड्या असाव्यात, पायामध्ये पैंजण जोडवे, पंजाबी ड्रेस घाला किंवा साडी घाला, पारंपरिक पोशाख असावा, काळे वस्त्रे घालून पारायण करू नये. पाठ करत असताना डोक्यावर पदर घेऊन ओढणी येऊन हे पारायण करू शकता. कुमारिका, विधवा स्त्रिया, गर्भवती स्त्रिया, सवाष्ण महिला सगळेजणी हे पारायण करू शकतात. पुरुषसुद्धा करू शकतात. असं काही नाही की महिला पारायण कोणी करावं आणि कोणी नाही. कारण महिलांनाही जर हे पारायण वेळोवेळी करत राहिलं तर त्यांची कुलदेवीची सेवा जर होत राहते आणि त्यांच्या घरावरती संरक्षक कवच प्राप्त होतो. आजकाल ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या या वातावरणामध्ये सगळ्या काही गोष्टी चालू आहेत, म्हणजेच महिलांच्या बाबतीत तर घडत नाही. आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलं आहे, सवाष्ण महिला सदैव हातामध्ये काचेच्या बांगड्या परिधान कराव्यात. कुलदेवीची सेवा म्हणून कुठलंच तुम्हाला बाहेरचं कुठली बाधा होणार नाही. कुठली वाईट शक्ती असेल, कुठे वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार नाही, हे सत्य आहे म्हणून सांगते. तुम्हाला हे सर्व करून आपल्याला पारायण करायचं असतं. नाहीतर आपलं आहे तसं बसलं पारायण केलं तर अनुभूती येणार नाही. म्हणून अगोदर सांगते की तुम्हाला पारायण करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे, पारायण करत असताना कुमारिक असेल तर हातामध्ये फक्त काचेच्या बांगड्या जरी घातल्या तरी सुद्धा चालणार आहे. कपाळी टिकली कुंकू असावं कुमारिकेने. आणि आता आपल्याला पारायण करायचं असेल तर पारायणच्या वेळेस शुभ्र वस्त्र प्रदान करायचे, हातपाय तोंड धुवून देवघरामध्ये धूप दीप लावायचा आणि आपल्याला आसनावरती बसून पारायणाला सुरुवात करायची. तर या पारायणाच्या काळामध्ये दुर्गा सप्तशती पारायण करायचं आहे. सुरुवात कशी करायची तर बघा. सर्वप्रथम बघा, तुम्ही स्वामी स्तवन पठण करायचं आहे.
स्वामी स्तवन बोलायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप, नंतर एक माळ नंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे. जसं की तुम्ही पाठ पूर्ण सुरुवात करणार आहात त्याच्या अगोदर नंतर तुम्हाला नवर्ण मंत्राची एक माळ घ्यायची आहे. नंतर तुम्हाला अवतरणिकापासून सुरू करावं लागेल. अवतरणिका सुरू करायचं पूर्ण क्षमा अवतरणिकापासून तर सुरू करायचं तर पूर्ण तुम्हाला क्षमा याचना जिथे बघा शेवटी आहे त्या क्षमा प्रार्थनेपासून तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे. तुम्हाला तेव्हा तुमचा एक पाठ होतो आणि हे पारायण तुमचं पूर्ण होत असतं. अशा प्रकारे खूप लोक करतात. काही जण काय करतात, हे पारायण फक्त याच्यातले 1 ते 13 अध्याय वाचतात, झालं माझं पारायण. असं नाही. तुम्हाला जर एका बैठकीमध्ये जर करायचं असेल तर एका पोथीचं पारायण तर तुम्हाला या अवतरणिका, स्वामी स्तवन एक माळ, देवीची एक माळ, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, त्यानंतर तुम्हाला अवतरणिका चालू करून तुम्हाला देव्या पराक्षमा या स्तोत्र या देव्या पराक्षमा पत्रापर्यंत वाचायचं आहे. हात जोडून तुम्हाला एक पाठ हात जोडून क्षमा प्रार्थना करायची आणि एक पाठ पूर्ण करायचा आहे. तेव्हा होतो हा एक पाठ. आता जर तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे तर तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचणं शक्य नसेल, खूप धावपळ असेल, जॉब आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रोजचे 2-2 अध्याय वाचू शकता. 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होतो. श्रावण महिन्यात या सभेत जेवढे होतील तेवढे एक पारायण तुम्ही पूर्ण झालं 7 दिवसामध्ये एक पारायण नक्की होतात. पुन्हा 2-2 अध्याय सुरुवात करायची. पुन्हा एका दिवसामध्ये श्रावण महिन्यामध्ये असे 4 पारायण होतात. आपल्या घरामध्ये ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. दुर्गा सप्तशतीच्या सोबत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्या माळेवरती जप करायचा. आणि हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. तुमची कुलदेवी माहिती असू दे किंवा नसू दे, पण तुम्हाला हा जप करायचा आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं की आपल्या घरात जे श्रीयंत्र आहे, लक्ष्मीची मूर्ती असेल, टाक असेल, कुंकुमार्चन देखील करायचं आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी, तिथीच्या दिवशी कुलदेवीचा टाक असेल, मूर्तीच्या दिवशी तुम्ही नक्की ही प्रभावशाली सेवा नक्की करा. तुमच्या डोक्यावर कर्ज निवारण होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीची सेवा, घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी ही सेवा नक्की करा. कुंकुमार्चनची सेवा खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर श्रीयंत्र कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्या कुलदेवी असेल तर कुलदेवीच्या टाकावर आपल्या कुंकुमार्चन करताना हळदी कुंकू घ्यायचं आहे. 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे. 3 बोटांनी नंतर मधलं बोट याने फुल टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना हिचं पठण 108 वेळा म्हणजे एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. हे कुंकुमार्चन करताना तिच्या पायापासून, चरणापासून ते तिच्या डोक्यापर्यंत कुंकू व्हायचं आहे. खालून वर नाही तर खाली टोकायचं नाही. खालून वरीपर्यंत तिला कुंकू व्हायचं आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं आपल्याला म्हणून कुंकू अर्पण करायचं. कुलदेवी मूर्ती फोटोवरती श्रीयंत्र, लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्हाला जमत नसेल तर कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्ही श्री सूक्त पठण करू शकता. कुंकुमार्चन करता येणार आहे. श्री सूक्त फलश्रुती आहे. तुम्हाला 15व्या वेळेस श्री सूक्त म्हणायचं, नंतर श्री सूक्त पठण करायचं आहे. 16व्या वेळेस तुम्हाला ज्या काही तुम्ही सेवा करता त्यावेळेस फलश्रुती तुम्हाला घ्यायची आहे. कुंकुमार्चन करत असताना फलश्रुती जी असते ती शेवटी घ्यायची आहे. तेव्हा हात जोडून पठण करायचं आहे. तेव्हा कुंकुमार्चनची सेवा नक्कीच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तसं तुम्ही करू शकता. खूप प्रभावी सेवा आहे आणि जे कुंकू आहे त्या कुंकवाचं तुम्ही पुरुषांनी किंवा व्यक्तींनी घरामध्ये आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा तुम्ही हे करू शकता, लावू शकता. दुर्गाष्टमीच्या दिवशी ही तिथी खूप प्रभावी आहे. गुरुवार देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या प्रवेशद्वारावरती एक आपल्याला योगिनी यंत्र, 64 योगिनी यंत्र तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्हाला केंद्रामध्ये माहीत असेल तर ते तुम्ही लावू शकता. आता माझ्याकडे पण आहे, प्रवेशद्वारावर मी लावलेलं आहे. तोच यंत्र मी तुम्हाला सांगेल. 64 योगिनी यंत्र तुम्हाला जर वेळ असेल तर जवळपास केंद्र वगैरे असेल तर 64 योगिनी तुम्हाला यंत्र नक्की मिळून जाईल. तुमची देवपूजा वगैरे झाली की आपल्या प्रवेशद्वाराला लावायचं आहे. आता काय करायचं, त्याच्यावरती आपल्याला ते यंत्र आपल्याला म्हणजे एक सिद्ध यंत्र कसं करायचं सांगितलं. हे यंत्र कसं आपल्याला एक सिद्ध करायचं सांगितलं. या यंत्रावरती तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. आपल्याला काय करायचं, स्वच्छ थोडंसं पाणी वगैरे लावून स्वच्छ पुसून घ्या. देवघरातील त्याच्यावर समोर बसावं, त्याच्यावर पंचोपचार पूजा करावी. हळदी कुंकू अक्षता धूप दीप नैवेद्य दाखवून फुल अर्पण करून 64 यंत्रावरती ते आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला 11 माळी जप स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. तो मंत्र केल्यानंतर तुम्ही एक माळ नवार्ण मंत्राची करायची. ते केल्यानंतर आपण तुमचा प्रवेशद्वार जो आहे तो आपल्या प्रवेशद्वाराभोवती प्रवेशद्वार जो असतो त्या घराच्या उघडायचा. उघडल्यास बघा तिथे आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेशद्वार
प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर उभा आहोत आणि आपण बाहेर बेल वाजवतो, ही जागा आपली नेम प्लेटच्या खाली, सरळ नेम प्लेटच्या खाली आपण प्रवेशद्वाराच्या मध्यभागी ते यंत्र लावायचं आहे. ते यंत्र जेणेकरून कसं असतं, कोणी पण घरातली व्यक्ती जे बेल वाजवतं ती कडी वाजवतं त्यावेळेस त्यांच्या नजरे पडतं, जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मक व्यक्ती भांडणं करणे, ज्या मनात वाईट विचार आहेत ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यांची हे नष्ट होते, त्याची नजर नष्ट होते. म्हणून नकारात्मक एनर्जी नष्ट होते, वाईट शक्तीपासून रक्षण करतो आणि त्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 64 योगिनी यंत्र घराच्या प्रवेशद्वारावर लावलं तर, समजा सिद्ध करून लावलं तर ते घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य भरून जातं आणि ह्या काही ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपल्याला घरामध्ये कशाची कमी राहत नाही. अत्यंत प्रभावशाली हा श्रावण महिन्यात हा योग आलेला आहे. त्यामुळे 64 योगिनी यंत्र तुम्ही नक्की प्रवेशद्वारावरती लावू शकता. तुम्हाला फोटो मी ह्याच्यावरती दाखवते. दुर्गाष्टमीला आपण यंत्र लावलं तर असं नाही की एकदा, काही दुर्गाष्टमी महिन्याला दुर्गाष्टमी येत असते.